तुम्ही आत येऊ? सो हाउ वाज ऑस्ट्रेलिया? एन्जॉयड? तुम्ही येणार असल्याचं तुम्ही प्रियाला कळवलं होतं का? नाही, प्रियाने मला तसं काहीच कळवलेलं नाहीये. नाही, मी कोणाला काहीही न सांगता आलोय, टपकलोय. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. प्रिया घरात नाहीये. मी प्रियाला भेटायला आलोच नाही, मी तुला भेटायला आलोय. मला 10 मिनिटात प्रियाला पिकअप करायला निघायचंय. मला जे बोलायचंय त्याला एवढा वेळ नाही लागणार. तुम्ही काही घेणार आहात का? फक्त तुझ्या 10 मिनिटांमधली काही मौल्यवान मिनिटं. सुहास, आय कम स्ट्रेट टू द पॉइंट. तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण मंजिरी आणि मी सध्या सेपरेट झालोय. काही दिवसांपूर्वी शुभ्राला घेऊन तिने माझं घर सोडलं आणि आता ती तिच्या बाबांबरोबर राहते. मला प्रिया म्हणाली होती. ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की मंजिरीने समहाव स्वतःचा असा समज करून घेतलाय की माझं आणि प्रियाचं अफेअर होतं. आणि असा समज करून घेऊन मूर्खासारखी डोक्यात राख घालून ती घर सोडून गेली. यु नो सुहास, बायका कधी कधी खूप मूर्खासारखं वागतात. वेल, दॅट इज नॉट अ पॉइंट. पॉइंट हा आहे की माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये तसं काहीच नव्हतं कधीच. आय मीन प्रियाच्या बाजूने नव्हतं. माझं विचारशील तर हे बघ, प्रियासारखी मुलगी, प्रियासारखी सुंदर मुलगी घरात असताना आपल्या मनावर कोणाचा ताबा राहणार? मन असते, भरकटतं. तू मागे म्हणाला होतास की प्रियाबद्दल माझ्या मनात बरी इंटेन्शन्स नाही. बरोबर होतास. कबूल कर प्रामाणिकपणे. आणि मला नाही वाटत त्यात काही चूक आहे. आय मीन प्रियासारखी सुंदर मुलगी, त्यात ती आपली आश्रित. 100पैकी 99 लोकांची नियत बिघडली असती. माझंही तेच झालं. प्रामाणिकपणे सांगायचं तर मंजिरीशी लग्न झाल्यानंतरही मी प्रियाला मिळवण्याचे खूप प्रयत्न केले, बट हार्ड लक. आणि आता तर काय, प्रियाचं लग्नच झालंय, त्यामुळे विषय संपला. तुम्ही आज इथे येऊन माझ्या समोर हा सगळा पाढा का वाचताय मला कळेल का? कसं आहे सुहास, इतके दिवस तुम्ही लांब होतात ऑस्ट्रेलियामध्ये, पण आता परत आलात तेव्हा सरनाईकांकडून तुझे कान भरण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. मंजिरीला असं वाटतंय की माझं आणि प्रियाचं अफेअर आहे, आणि आय एम शुअर हेच वर्जन तुला ऐकवलं जाणार. मग तू चिडणार आणि मग तू प्रियाला. म्हणून मला तुला हे सगळं सांगावं असं वाटलं, सो दॅट थोडं का होईल माझ्या मनावरचं पापाचं ओझं कमी होईल. एवढंच सांगतो सुहास, माझी जी काही अफेअर्स आहेत ती आहेत, पण प्रिया नाही. प्रिया फक्त तुझी होती आणि ती तुझीच आहे. एवढंच सांगायचं होतं. चलो येतो, बाय. मनू, आलेच. मंजिरी, तुला काय गरज होती कोणाला असा शब्द द्यायची? बरं आता दिलास तर दिलास, पाळायची काही गरज नाहीये. मी त्या हरामखोर प्रियाला असा धडा सगळ्यात आधी तुम्ही मला हे सांगा बाबा की तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? असं का सांगितलं तुम्ही मला की तुमचा मित्र येणार आहे घरी म्हणून? तुम्हाला माहिती होतं ना की आई येणार आहे? पण
पण मला असं वाटतं की तुझी आणि त्या घरातल्या कुठल्या माणसांची भेट होऊ नये आणि शुभ्रावर त्यांच्यापैकी कोणाची सावली पडू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि तसं कधीच होणार नाही बाबा, हे मी तुम्हाला आत्ताच सांगते. शुभ्रावर त्या घराचा आजही पूर्ण अधिकार आहे, जो ना तुम्ही हिरावून घेऊ शकत ना मी. राहता राहिला प्रश्न प्रियाचा. तिच्याकडून तर मला खूप हिशोब चुकते करून घ्यायचे, पण मी जे काही करीन ते समोरासमोर डोळ्यात डोळे घालून. असं कुणाच्या तरी पाठीवर कुणा तिसऱ्याचेच कान भरायचे, ही असली कारस्थानं नाही जमत मला बाबा. अगं कारस्थानं कसली आली आहेत? तिने केलेल्या पापांचा पाढा वाचायचा फक्त. ज्या स्त्रीने तुझ्या आयुष्याची माती केली ना, तिचा संसार सुद्धा मी सुखाचा नाही होऊ देणार. पण हा प्रश्न तिचा नाही, सुहासचा सुद्धा आहे ना बाबा. हा सुहासचा सुद्धा संसार आहे. हो, पण तो एका खोटारडे आणि व्यभिचारी बाई बरोबर आहे. आणि झालंच तर याच्यामध्ये सुहासचा सुद्धा फायदाच आहे. बाबा प्लीज, कुणाचाही संसार मोडण्याचं पाप ना मला माझ्या डोक्यावर नकोय. मग तो अशा बाईचा का असे ना, जिच्यामुळे माझा संसार मोडलाय. हे बघ, मला हे बाबा प्लीज, कशासाठी वाद घालतोय आपण? तुम्हाला माझी बाजू पटणार नाही आणि मलाही तुमची बाजू पटणार नाही. आणि हो, इथून पुढे मुधोळकरांच्या घरून कुणीही आलं तर प्लीज अशी आडकाठी नका करू. मला त्रास व्हायचा कमी झालाय आता. काका, मी खूप चुकीचं बोलले का रे बाबांना? नाही म्हणू, कुठून आणतेस एवढा मनाचा मोठेपणा? कुठून? आई ठेवून गेली असेल कदाचित. कसं आहे म्हणू, मुळात माफ करणंच सोपं नाहीये. त्यात अशा व्यक्तीला माफ करणं ज्यांनी तुझ्या आयुष्याचं. प्रियाला मी माफ करणारच नाहीये काका. माझ्यासाठी युद्धाचे नियम वेगळे आहेत आणि ते मोडून ही माझ्याच नजरेत छोटी नाही होणार. काय म्हणाले ते? अगं आल्यापासून गपगप आहेस तू. वहिनी सांग ना, काय उलटसुलट बोलले का? मी पुन्हा एकदा आई म्हणून माझं कर्तव्य पार पाडलंय. आता बाकी सगळं सरनाईकांच्या हातात आहे. अगं पण काय बोलले ते? अगं मी काय विचारते, काय म्हणले सरनाईक? सांग ना, काय म्हणाले? ते काहीच म्हणाले नाहीत वंस. म्हणजे ते काहीच बोलले नाहीत म्हणूनच काळजी वाटते मला वंस. काय आहे, सुहासरावाने इथे आल्यानंतर इथल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने कळू नयेत एवढीच इच्छा आहे माझी. बाकी सगळं देवावर सोडलंय. अगं पण तिथं मंजिरी होती ना? ती होती, मी तिच्याशी बोलले, तिने तिच्या परीने मला वचनही दिलं. पण सरनाईक साहेब तिच्याकडून केव्हा काय करवून घेतील काही सांगता येत नाही. मंजिरी किती संयमी असली तरी ती सरनाईक साहेबांची लेक आहे आणि सध्या ते कुणाचं काहीच ऐकायच्या मनस्थितीत नाहीयेत. फार वाईट वाटतं या परिस्थितीचं. त्या बिचाऱ्या शुभ्राचा काय दोष आहे? आज तिचा महिन्याचा वाढदिवस आहे. 2 महिन्याची झाली ती. पण आजच्या दिवशी सुद्धा मी तिला असं डोळे भरून बघू शकत नाही. तिला हातात घेऊन झोजवू शकत नाही. मी तिच्याशी खेळू शकत नाही. तिला आशीर्वाद नाही देऊ शकत नाही प्रेमाने. मी कसली आजी आहे. महिने नका ना रडूस. हे बघ, हे बी दिसतील.
माझा विश्वास आहे मंजिरीवर. ती आपल्याला शुभ्रापासून नाही तोडणार. मी काल घरी आले तेव्हा सत्या नव्हता घरी. कधी आला तो? लय उशीर आला. येऊन परत कुठं गेला ठाव नाही. जवळजवळ पहाटेच आला तू. मी ऐकला ना गाडीचा आवाज. मंजिरी आणि शुभ्रा नाहीयेत म्हटल्यावर सत्याचं पाऊलच ठरत नाही घरात. त्या दोघींच्या विचारामध्ये सैरभैर असतो. वहिने, असं काय चुकलं ग त्याचं? पुरीवर लय जीव आहे सत्याचा आणि मंजिरीवर बी लय प्रेम करतो तो. घर खायला उठत असेल त्याला. त्याच्या खोलीत गेल्यावर आठवणीनं गळा दाटून येत असेल त्याचं. तो त्याचं दुःख आपल्याला सांगत नाही, पण आपल्याला कळतं ना. अगं जीव तिळ तिळ तुटत असेल त्याचा. विहंग सांगत होता सत्या सरनाईकांच्या घराबाहेरच गाडी लावून बसलेला असतो म्हणे. तिथे झोपतो. मंजिरी आणि शुभ्राची ओझरती का होईना भेट होईल या वेड्या अशी थांबलेला असतो म्हणे. वहिनी, मला ना बघवत नाही माझ्या लेकाची अवस्था. काय करू कळतच नाही मी. त्याला कसं या संकटातून बाहेर काढू? काय बोलू त्याच्याशी? कसं समजावू त्याला की बाबा रे, तू एवढं सगळं केलं तरी सरनाईकांना दयेचा पाझर फुटणार नाहीये. हे सगळं भिजत जाणार आहे. त्याला कळतच नाही. नाही, मला असा विचार करून कसं चालेल? मला खंबीरपणे उभं राहायला पाहिजे सत्यासमोर. त्याला बाहेर काढायला पाहिजे या सगळ्यातून. मी तसं निराश होऊन कसं चालेल? मी समजावीन त्याला. जेवढं करणं शक्य आहे ना त्याच्यासाठी ते सगळं करेन मी. हो. काय ग? असं रात्रभर घराबाहेर राहायचं, दिवसभर असं आपल्या खोलीमध्ये आड्याकडे बघत पडून राहायचं. किती दिवस चालणार आहे सत्याचं? अरे पूर्वी तुझ्या वेळापत्रकाप्रमाणे घड्याळ लावायचो आम्ही. आता तू घड्याळ घालणंच बंद केलंस. टळता न टळणारी वेळ बघण्यासाठी कशाला हवंय घड्याळ? काल रात्री कुठे होतास सत्या? हे असं रात्र घराबाहेर राहणं बरं नाही रे. तुझ्या काळजीनं डोळा लागत नाही माझा. तुला काय वाटतं तू घरात आहेस किंवा नाहीस मला काहीच कळत नाही. मला चाहूल लागते तुझी, तुझ्या येण्याची आणि तुझ्या जाण्याची. सॉरी आई, आजपासून नाही जाणार मी रात्री अपरात्री बाहेर. हो, पण हे असं आपल्या खोलीमध्ये आड्याकडे बघत नुसतं बसणंही बरं नाही. ऑफिसला जा. चल उठ, तयारी कर. नाही, विहंगच येतोय घरी. ऍक्च्युली एक मीटिंग होती आज, मीच गेलो नाही. सत्या, हे असं चालणार नाही हं मला. आता विहंगाला पण सांगते की तू घरी चहाला ये, जेवायला ये, वाटलं तर राहायला ये, पण ऑफिसची कामं घरी आणायची नाही. आणि ऑफिसमध्ये काम असताना घरी बसून राहायचंय.
हा नियम आहे आजपासून. माझं नशीब सध्या कुठले नियम पाळते आई की मी हा नियम पाळावा? नशिबाला दोष देत आपल्याच कुशात राहणारा मुलगा नव्हता. चल चल, चहा घेऊन येते, चहा घेऊन आंघोळ करते. आवर, उठ उठ उठ. आई, आज 2 तारीख आहे, शुभ्राचा महिन्याचा वाढदिवस. 2 तारखेलाच जन्म झाला होता तिचा. आज बघता बघता 5 महिन्याचं झालं माझं पिल्लू. हो हो, माझ्याही कालच लक्षात आलं. मी बोलले सासूबाईंना तसं. दर 2 तारखेला सोन्याचं वळ चढवायचो तिच्या हातावर. आज त्यासाठी मला जर सत्या, हे बघ, आजच्या दिवशी शुभ्राला भेटायचं म्हणून वाहवत जाऊन काही आताताईपणा करायचा नाही. हं, उपकार कर बाबा माझ्यावर. आई, माझ्या मुलीला भेटण्यासाठी माझ्यावर जर आताताईपणा करण्याची पाळी येत असेल तर ती माझी चूक नाही. चूक त्यांची आहे जे आमच्या दोघांमध्ये भिंत उभी करण्याचा प्रयत्न करतात. आज मला शुभ्राला भेटायचं आणि आज मी भेटणार. मला मंजिरी पण अडवू नाही शकत. अरे मी भेटू नको असं म्हणत नाहीये. तू फोन कर ना मंजिरीला, विनंती कर तिला. विनंती? माझ्या मुलीला भेटण्यासाठी विनंती करायची मी तिला? हो, सध्या तरी विनंती. सत्या, मला मान्य आहे आजच्या दिवशी शुभ्रा तुझ्या बरोबर नाहीये, पण थोडं धीरानं घेशील ना तर पुढच्या 2 तारखेला शुभ्रा आणि तिची आई दोघी तुझ्या बरोबर असतील. हं, कळतंय का? मागच्या वेळेला शुभ्राला पळवून आणायचा मूर्खपणा केला होता. या वेळेला असला कुठलाही स्टंट मला नकोय. मी हात जोडते, विनंती करते तुला. आई, आता तू नको लाजवूस. चल. इकडे बघा, इकडे बघा. किती महिन्याची झाली डग्गोबाई? कापसासारखी म्हातारी हो ग बाई. एवढी काळजी घेता तुम्ही आमच्या नातीची, खरंच खूप कौतुक वाटतं. आज मंजिरीची आई असती तिला खूप समाधान मिळालं असतं. माझ्या लेकीला, माझ्या नातीला तुमच्या स्वाधीन केलं, आता काळजी मिटली. खरंय दादा, कसं आहे, चांगली माणसं नशिबाने मिळतात. पूर्णाबाई, मी आणि अंकिता पुण्याला राहतो. आम्हाला सुद्धा सारखं ये जा करणं शक्य होत नाही, पण आता तुम्ही आल्यामुळे मनूची आणि बाहुलीची काळजीच मिटली. द्या आमच्या शकुलीला द्या. हो, या. चांगली दिरिष्टच काढते तिची आज. चला. आणि बेडवर मी नवीन फ्रॉक ठेवलाय, तो पण घाला तिला. वय. हा हा, आणि हे आजोबांकडून शुभ्रासाठी भेट. बघा बघा, आजोबाने काय आणलं. या. अहो, बाबा काय आहे? या सगळ्याची काहीच गरज नाही. तुम्ही उगाच या सगळ्या. अगं गरज नाही म्हणजे काय? आज वाढदिवस आहे तिचा, तारखेनं का होईना आहे ना, मग आजोबांकडून काही भेट नको का? तर लहान आहे ती, बघू नंतर मग पुढे मोठी होईल ना तेव्हा स्वतःच लिस्ट देईल तिला काय काय हवं नको त्याची. काय नाही का, सोन्याचं वळ आहे. ती मोठी झाली की मग बनव तिच्यासाठी काय हवं ते तुला. आज शुभ्राचा महिन्याचा वाढदिवस आहे. जर सत्यजित सोबत असते तर त्यांनी शुभ्राचं खूप कौतुक केलं असतं. हे जे काही घडतंय यात शुभ्राचा काय दोष आहे? काही का असेना, तिला तिच्या वडिलांचा आशीर्वाद मिळायलाच हवा. द्या 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 द्या, माझ्याकडे द्या, माझ्याकडे द्या. आज आजोबा सगळा वेळ तुम्हाला देणार आहेत. असतो तुझ्याकडे बघून
तुझं हे असं अजून किती दिवस चालणार आहे सत्यजित? मला थोडा वेळ हवा बियांका. थोडा म्हणजे किती? तुला कळत नाही का सत्यजित, हे प्रोजेक्ट आपल्याला मिळणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे ते? आधी सर दादाने आपली कोंडी करून ठेवली. त्या लोकांच्या एवढं हातापाया पडून मी आजची मीटिंग ठेवली होती आणि तू मीटिंगला झाला नाहीस. म्हणजे तुला एवढं समजावून काहीच उपयोग झाला नाही ना. का का असं करतोयस? विहंग, मी सगळं काही ठरवून करत नाहीये. मला कळते तुझी अडचण होते, त्यामुळे माझ्याकडून मी तुला सांगतो, आपल्या बिझनेसच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते पुढचे काही दिवस तरी तूच घे. नंतर यातल्या कुठल्याच निर्णयावर मी तुला क्वेश्चन सुद्धा करणार नाही. पण प्लीज मला लांब ठेव या सगळ्यापासून सध्या. तुला माहितीये ना हे सगळं माझ्यासाठी किती अवघड आहे ते. पण ठीक आहे, तुझा असा आग्रह आहे म्हटल्यावर मी तरी काय करणार. विहंग, प्लीज समजून घे. विहंग, आज 2 तारीख आहे. आज शुभ्राचा महिन्याचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशीही मी माझ्या मुलीला साधं बघू सुद्धा शकत नाही.